कम इन। साहब, धनंजय साहब ने ये एनवेलप दिया है। आला का धनंजय? जी हाँ। आज लवकर आला? साहब का कुछ काम था। ठीक है, जाओ। हा गेला कुठे? डॅड डॅड, मला 5 लाख हवे होते। सकाळी सकाळी एवढे पैसे कशाला? जरा अर्जंट हवे होते। विकी, काय करतोस एवढ्या पैशांचं? डॅड प्लीज बोर नका करू। हा, माझ्याकडे आत्ता नाहीये तेवढे पैसे। व्हॉट? बरं, मग तुम्ही मला बेरर चेक द्या ना। डॅड डॅड, अहो एवढा कसला विचार करताय? विकी, इथे धनंजय कुठे आहे ते कळत नाहीये। आत्ता आला होता पण आता नाहीये केबिन मध्ये। लॉबी मध्ये होते। लॉबी मध्ये? हां डॅड प्लीज। तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो। थँक्यू सो मच डॅड, थँक्यू। हा बोला पटवर्धन। कुठेस राणी? मी शॉपिंगला आली आहे। का हो? धनंजय कुठे आहे? मी फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये। धनंजय ऑफिसलाच असेल। ऑफिसला आलाय तो पण दिसत नाहीये। ठीक आहे, मी बघतो। ओके। शरद, आज बरंच शॉपिंग झालेलं दिसतंय। दिवाळी मिळाली की तू पण कर। आमचं कसलं आलंय शॉपिंग? भाऊबीजेसाठी शर्ट पीस एवढंच काय? मला पण गावी पैसे पाठवायचे। ए साहेब आले की बोलू ना आपण त्यांच्याशी। नको रे, आज आधीच उशीर झालाय त्यांना। हे बघ तिवारी आला। काय रे, जेवलास का? नहीं। नाही म्हणजे आता ह्याच्यासाठी पुन्हा जेवण गरम करा। नहीं चाहिए हमें। अरे देते जेवण गरम करून, लगेच असं तोंड पाडू नको। सच में नहीं चाहिए। का रे, क्या हुआ? कुछ नहीं। हल्ली दिसत पण नाही तू। खूप कामं असतात का? मैडम कुठे आहेत? रूम मध्ये। मुझे मिलना था। जाऊन भेट आणि खा ओरडा। अरे शरद, मॅडमनी सांगितलंय ना डिस्टर्ब करू नको म्हणून। फोन करके पूछो ना। हा, आणि बडबड ऐकून घेऊ। कर ना फोन, काम आहे ना त्याचं। हॅलो मॅडम, सांगितलं होतं ना फोन नका करू म्हणून। व्याक्कल कळत नाही का रे? काय? तिवारीला भेटायचंय तुम्हाला। पाठवून दे। जा, बोलवलंय तुला। ही बाई आहे ना, कळणं कठीण आहे। काय झालं? ओरडल्या का? नाही, कौतुक केलं। मूर्ख, बेअक्कल असं म्हणून।
मला एक जरी संधी मिळाली ना तर हिला सोडणार नाही मी. ए शरद, हा, बसतो गप्प. नोकर माणूस ना मी, बसतो गप्प. कम इन. मैडम, बोलो. मैडम आपने बोला था ना क्या बोला था? वो पैसा. कैसा पैसा? मैडम आपने बोला था ना काम का पैसा. अभी? हाँ मैडम, गांव में पैसा भेजना था, जरूरत थी, तो अगर मिल जाता तो. ये तुम्हारे काम के और ये मुंह बंद रखने के. थैंक यू मैडम. एक मिनट. नवीन सिम कार्ड आहे. आता फोन ह्याच्यावरूनच करायचंय. आणि लोकांशी फार बोलायचं नाही. निघा. हॅलो मिस्टर पटवर्धन. राणी, धनंजय कुठे आहे? धनंजय ऑफिस मध्ये असेल अजून. नाही, तो आज दिवसभर ऑफिसमध्ये नव्हता. हो का? मग कुठल्या तरी मीटिंगला गेला असेल. मी त्याला कॉल करतोय पण तो फोन घेतच नाहीये. रिंग जाते पण कॉल अटेंड करत नाहीये तो. पण तो तर सकाळीच गेला ऑफिसला. नंतर माझाही काही कॉन्टॅक्ट नाहीये. हो, तो ऑफिसला आला होता. तिवारीने त्याचा टिफिनही आणून दिला. नंतर तिवारीने माझ्या केबिनमध्ये येऊन एनव्हलपही दिलं मला. पण नंतर मी त्याच्या केबिनमध्ये गेलो तर तो नव्हता तिथे. अच्छा, तुमची कुठली मीटिंग वगैरे लाईन अप होती का? नाही. आणि असं काही अचानक लाईनअप झालं तर तो मला मेसेज करतो. पण आज त्याचा मेसेजही नाही, फोनही करत नाहीये. धनंजय असं कधी करत नाही ग. म्हणून म्हटलं तुला विचारावं. तो घरी आलाय का? नाही ना, मी पण त्याची वाट बघते ऍक्च्युली. आणि तो कुठे जातो हे माझ्यापेक्षा तो तुम्हाला जास्त सांगतो. मला तर फोन पण नाही केला त्याने. राणी, इट्स सिरियस. व्हॉट? येस. मला वाटतं तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी. ओ माय गॉड. आता तुम्ही बोलायला लागल्यावर मला टेन्शन आलंय मिस्टर पटवर्धन. मी एक काम करते. मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंदवते. पण प्लीज तुम्हाला काही कळलं तर मला कळवा. हां. हो, येस, शुअर. सो आर यू मॅरिड और यू आर अ बॅचलर? नाही, लग्न झालं नाही अजून. छान आहे. कॉफी छान आहे.